नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणीच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली घोषणा आता पूर्ण होण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजना आम्ही अंमलात आणल्यामुळेच आम्ही सत्तेत आलेलो आहोत. ज्या ज्या ठिकाणी मतदान झालं त्या ठिकाणी महिलांचं मतदान किती याचं विश्लेषण महायुतीतील नेत्यांनी केलं आणि लाडकी बहीण योजना शेवटी सक्सेसफुल झाली आणि सत्ता मिळवून देण्यासाठी कारणीभूत असल्याचं त्यांनी बोललेलं आहे. मात्र अशावेळी ज्या काही घोषणा केल्या होत्या, आश्वासनं दिली होती, आता त्यांची पूर्तता होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. लाडकी बहीण योजना असेल किंवा सरकारी कोणतीही योजना असेल, शेतीविषयक माहिती असेल, या सर्वांसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या शासनाच्या अपडेटसाठी या चॅनलवरती बेल आयकॉन बटन दाबा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आता महिलांना मिळणार 2,100 म्हणजे 2100 रुपये. जवळपास 1500 रुपये प्रति महिन्याप्रमाणे 5 महिन्याचे 7,500 रुपये महिलांना मिळालेले आहेत. यासाठी अनेक महिलांनी या ठिकाणी सिंडिकेट बँक, अलाहाबाद बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया या अशा अनेक बँकांची नावं या ठिकाणी नमूद केली होती. सेंट्रल बँक, कॅनरा बँक. मात्र त्याचबरोबर ती आता कोणत्या खात्यात पैसे येणार नाहीत याही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी जो आपण अर्ज दाखल केलेला आहे त्या अर्जामध्ये आपण बँक खात्याची आधारची लिंक केलेली आहे का याची खात्री करून घ्या. ज्या महिलांना पैसे आलेले नाही आहेत, ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांच्यासाठी आता पुढचा हप्ता कधी मिळणार आहे तेही या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार पोस्टात जर आपलं खातं असेल आणि आतापर्यंत जर पैसे आलेले नसतील तर मात्र आता ज्या दिवशी आता निर्णय होतो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पोस्ट बँकेच्या खात्यावरती सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. त्याचबरोबर ती स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया यामध्ये खातं असेल तर लवकर पैसे मिळणार आहेत. बऱ्याच बँकांची खाती आणि बँक ह्या मर्ज झाल्यामुळे अनेक अडचणींचा सामना लाडक्या बहिणींना करावा लागतोय. त्यामुळे आता आपण अजून एक खातं खोललं नसेल आणि ज्या लाडक्या बहिणी फॉर्म भरण्यापासून वंचित असतील त्यांच्यासाठी पुन्हा एकदा फॉर्म सुरू होणार आहेत. मात्र त्यापूर्वी आपण खात्यामध्ये आता महत्त्वाचं खातं जे आहे ते स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक या सगळ्या या 2 बँकात असणं तर जास्त फायद्याचं आपल्यासाठीच ठरणार आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या देना बँकसारख्या याच्यामध्ये खाते जर असेल तर पैसे काढण्यासाठी जमा करण्यासाठी अडचणी येत आहेत. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.